आज सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर या भागातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार, या सत्कारासाठी उपस्थित या भागातील ज्येष्ठ नगरसेवक प्रकाशदादा कांबळे तसेच नवनिर्वाचित उपाध्यक्ष मुकुंददादा भोळे, मंचावर उपस्थित आमच्या पूर्ण विकास आघाडीचे प्रतोद अनिल खरगे खराटे सर, उत्तमभया खंदारे, धम्मा जोंधळे, मिलिंददादा कांबळे, नागेश शेंगडे, गौतम भोळे आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते, माता भगिनी, पत्रकार, सर्वांना माझा जय भीम. आज सर्व नवनिर्वाचित नगरसेवकाचा आणि नुकतेच उपाध्यक्ष झाले यांचा सर्वांचा सत्कार आपल्या सर्वांच्या वतीनं होते. या सत्काराला आपण सर्वजण उपस्थित झाला आणि बरेच प्रश्न प्रस्तावित मध्ये आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले विचार मांडले. पाणी पुरवठ्याची योजना मी सर्वात अगोदर हे सांगू इच्छितो अनिल सर, 2016ला आपण सर्व काउन्सिल त्यावेळेस आली होती, माझी काकू नगराध्यक्ष झाली होती. 2016 म्हणजे डिसेंबर, 17, 18, 19, 20 3 वर्षाचा कार्यकाळ आम्हाला सर्वसाधारण व्यवस्थित पार पडला. पण अचानक जागतिक महामारी आली, 2 वर्ष कोरोनाचा काळ गेला आणि नंतरचा 4 वर्षाचा कार्यकाळ प्रशासकाचा गेला. म्हणजे खरे 3 वर्ष मिळाले आणि शेवटच्या 2 वर्षात जेव्हा कोरोनाचं म्हणजे कमी झाल्याच्या नंतर शिथिल करण्यात आला, त्यावेळेस माझ्या सर्व काउन्सिलच्या वतीनं यवतमाळ जिल्ह्याचे खासदार संजय जाधव आणि सर्वांनी मिळून वचननाम्याची वचनपूर्ती केली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शेवटच्या काही दिवसा अगोदर या शहरामध्ये आम्ही स्थापन केला. पाणी पुरवठ्याचा विषय निघाला. मी अभिमानाने सांगतो, ही काउन्सिल तर माझ्या सोबतच होती त्यावेळेस शीतकालीन, आजची पण आहे. पाणी पुरवठ्याची योजनेची कल्पना मी नगरसेवक असताना त्या अगोदर नगरसेवक होतो. भोकणे साहेब माझ्या पाठीशी होते, शिवळे आपले, त्यांनी मला त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि मी त्याचा पाठपुरावा करत आलो, पण तेव्हा यश आलं नाही. पण नगराध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये त्याचा दादा शहराचा डीपीआर बनवणं, त्यापासून पाणी कुठून आणायचं, मी नाशिकची एजन्सी त्याच्यासाठी अपॉइंटमेंट केली. त्या माध्यमातून आम्ही थोडा सर्वे केला. सिद्धेश्वरून पाणी आणण्याचा आम्ही संकल्प केला. मी स्वतः सिद्धेश्वरला गेलो आणि तिथून आम्ही सर्वे केला. मग त्या एजन्सीने आम्हाला काही सूचना दिल्या की सिद्धेश्वरून इथपर्यंत पाणी आणण्यासाठी आम्हाला महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, हे महामार्ग असे बऱ्याच एनओसी लागू लागल्या आणि ती 54 किलोमीटरची होऊ लागली, जास्त खर्चिक होऊ लागली. पण त्यांनी एक संकल्प खूप चांगला सांगितला होता, आपल्या शहरापेक्षा जास्त उंच गोळेगाव, आपण जे गोळेगाव फाटा म्हणतो औंढ्याच्या जवळचा, ते सर्वात जास्त उंच. म्हणजे सिद्धेश्वरून पाणी आपण जॅकवेल न उपसून
घोडेगावला 5 लाख लिटरची आपल्या पूर्ण शहराची पाण्याची टाकी आपण तिथं बांधणार होतो. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. वीज वाचवायची होती. वीज ग्रॅव्हिटी तिथून पाणी फक्त वॉल सोडला तर आपल्या इथल्या फिल्टर हाऊसला पाणी येणार होतं. म्हणजे असा सगळ्यात जास्त इथल्यापेक्षा उंच भाग तो होता म्हणून तो चॉईस केला. पण त्या एनओसीमुळं आणि 54 किलोमीटरच्या लांबीमुळं मग त्याला आम्ही थोडा स्टॉप दिला. माझे मित्र पालमचे नगराध्यक्ष गणेश दादा आपले रोकडे चिरंजीव त्यांनी मला सल्ला दिला की डिग्रस बंधाऱ्यावरून तुम्ही घ्या, तुम्हाला पाण्याची कमतरता पडणार नाही. मी लागलीच त्याचा रिझर्वेशनचा प्रस्ताव. पलीकडचा भाग हा परळीला ऑफिस आहे. गंगेच्या दिग्रस बंधाऱ्याच्या त्या भागाचा ऑफिस परळीला होतं आणि आपल्या भागाचं नांदेडला होतं. मी पूर्ण शहराला दर डोळी 135 लिटर पाणी किती लागते लोकसंख्येप्रमाणे कॅल्क्युलेशन करून किती त्याचं टीएमसी वगैरे काय ते सांगतात त्यांनी, त्या पद्धतीमध्ये आम्ही त्याचा रिझर्वेशनचा प्रस्ताव नांदेडच्या ऑफिसला नेऊन दिला. आणि स्वतः मी पावसाळ्यामध्ये गेलो डिग्रस बंधाऱ्याला आणि तिथून पांदन रस्त्यानं पुन्हा आम्ही हा विचार केला की आपण पांदन रस्त्यानं मधल्या मार्गाने फक्त 8 किलोमीटर आहे, 9 किलोमीटर, आणि तशी जर फिरून आणली धानोऱ्याकडून फिरून जर आणली तर ती पुन्हा 40 किलोमीटर होऊ लागली. म्हणून आम्ही पुन्हा सुद्धा हे इकडून डीपीआर मध्ये घेतलाय. आणि निळा या गावात आपल्याला तिथं पूर्णा नदीमध्ये सिमेंटचं एक कॉन्क्रीटचं तिथे एक ब्रिज करायचा आणि बाजूला ही पाईपलाईनची कधी दुरुस्ती असली किंवा तिथून त्यांना लोकांना पण जायला यायला आणि आपल्या कर्मचाऱ्यांना जाण्या येण्यासाठी तिथं पैदल आपण ब्रिज घेतला आहे. म्हणजे अशा बारीक सारीक गोष्टी आपण या शहरात घेतल्या. या शहराचा सगळ्यात उंच भाग आहे मुळे गल्ली, कदम गल्ली, जे सर्वात परस्करवाडा या ज्या आहेत या सर्वात उंच भाग आहे. उंच भाग असल्यावर मग पाणी पुरवठ्याची योजना करून मग पुन्हा वापस तेच हाल होऊ नये ना लोकांची की पुन्हा पाणी नाही पोहोचलं म्हणून त्या भागातल्यासाठी आम्ही कत्तलखाना पुन्हा तिथं पाण्याची टाकी घेतली. पंचशील नगर मध्ये पाण्याची टाकी घेतली. ही एक पाण्याची टाकी, तिथं 2 पाण्याच्या टाक्या आणि एक पवार कॉलेज पाशी पाण्याची टाकी आणि एक फिल्टर हाऊस. सगळं या पद्धतीनं त्याचा डीपीआर बनवला. पण मी अभिमानानं सांगतो एवढं बनवल्याच्या नंतर काही अडचणी माझ्या लेवलला मला कमी पडलो आणि प्रशासकाचा काळ लागला. त्या काळामध्ये आमदार साहेबांनी त्याचं पाण्याचं रिझर्वेशनही करून घेतलं आणि मंजुरी करून आणली आणि ते काम आपल्या शहरामध्ये चालू आहे. पण त्या डीपीआर मध्ये मी जुनी पाईपलाईन कोणतीही वापरायची नाही, जागच्या जागी डॅमेज करायची हा त्याचा आपण उल्लेख केलेला आहे. सगळं पूर्ण शहराला नवीन पाईपलाईन, जुनी पाईपलाईन कोणतीच वापरायची नाही, नवीन पाईपलाईन शहराला करायची आणि त्या माध्यमातून सर्व घरामध्ये फिल्टरचं पाणी आणि शुद्ध पाणी असं पोहोचलं पाहिजे हा त्याचा माझा उद्देश आहे. आणि ही योजना पुन्हा 50 वर्ष होत नाही आणि ही 50 वर्षाचाच विचार करून केलेली होती. त्याचा निकषच तसे असतात की ती 50 वर्षाचा विचार करूनच करावं लागते. तर माझं म्हणणं दादा, आता आपण आमदार साहेब आहेत, सत्तेतलेच आमदार आहेत, आम्ही सुद्धा सोबतच आहेत. माझं म्हणणं आता आपण ही केली शहराला पूर्ण पाईपलाईन ना आता शहर आपलं फोडायचंय आणि सगळ्यात अगोदर त्या एजन्सीने कोअर कटिंग करून पाईपलाईन टाकावी जेणेकरून ती किती फूट मध्ये घालायची काय नाही त्याविषयी आमदार साहेब बी भाषणामध्ये म्हणले 2.5 फूट 3 फूट काय जे असेल ते म्हणजे त्या पद्धतीनं करायची. पण पुन्हा रोड फोडण्याचं काम पडू नये म्हणून या शहराला आपला अंडरग्राऊंड ड्रेनेजचा सुद्धा प्रस्ताव संभाजीनगरच्या आयुक्त कार्यालयामध्ये पडू नये. आयुक्त कार्यालयामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज केले की आपल्या शहराच्या या नाल्या सगळ्या बंद होणार. जे आपण नांदेडला पाहतो, आज हिंगोलीला झाली ती योजना आपण ताबडतोब म्हणजे ही पाईपलाईन करीत असताना त्याची वर्क ऑर्डर होऊन ती सुद्धा आपली पाईपलाईन त्याची सोबत व्हावी तर या शहराला रिपीट रोड फोडण्याचं काम पडणार नाही. आणि मग पूर्ण शहराला नगरोत्थान योजनेमधून पूर्ण शहर एकही गल्ली सोडायची नाही. पूर्ण शहराला एकच इस्टिमेट बनवणं, एकच एजन्सी नेमणं आणि एकाच एजन्सीच्या माध्यमातून सगळे सिमेंट रोड करणं हे त्यामागचा उद्देश राहावा
असं काउन्सिलमध्ये, आणि तुम्ही मला सक्रिय सदस्य केले, मी फार मोकळा आहे आता. फक्त प्लॅनिंग डोक्यात ठेवू आता आपण, आणि काम करत राहू, सल्ले देत राहू. आता आपण पाहतो त्याच योजनेमध्ये हे रोड, अनिल सर, हे जे रोड आहेत आपले रेल्वेचे, आज ते रेल्वेचे रोड आहेत आपले, अंडरग्राऊंड ब्रिजचे, त्या साईडचे, ही कॅलनचा केला, समजा हे नगरपालिकेने एनओसी घेऊन केला. म्हणजे हे रोड सुद्धा त्या योजनेमधून आपण नंबर 1 करू, आणि या भागाचा नक्कीच झगमटक, जसा शहरामध्ये धूळमुक्त आणि हरित पूर्ण हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवू, आणि या जनतेने सर्वांनी त्याच्यामध्ये सहकार्य करावं, मी यावेळेस अपेक्षा व्यक्त करतो. मिलिंदाला भाषण करतोय म्हणले, फोटो काढू नका, शूटिंग काढू नका. तर आपल्या पाठीमागे काही बॅनर नव्हतं, एखादा स्पोर्टचा प्रोग्राम होता, काही होता, काही म्हणू शकतो, आणि तुम्ही तुमच्या पाठीशी सगळे, तसं काय काम नाही. लय भारी लय भारी. हा वाढदिवस 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 साजरा, हा तुझा कार्यकर्त्याचा आपला वाढदिवस होता. बर, आपल्या शहरासाठी नवीन उद्यान, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की त्या आपण, आजच मी पेपरला बातमी वाचली किनवट नगर परिषदची, केंद्राकडून त्यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि आठवडी बाजारसाठी 38 कोटी रुपये मंजूर करून आणले. तिथल्या कन्सल्टन्सी मी दुपारी बोललो आणि तिथून माहिती घेतली, म्हणजे कोणती योजना आहे ती, केंद्रामधून 38 कोटी रुपये त्यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी आणि याच्यासाठी आज तसंही मान्यता मिळाली, असं पेपरला होतं. आपण जसं जसं होईल, प्रत्येक शहराचा प्रत्येक भाग आपल्या सगळ्यांना सारखा दिसला पाहिजे, या माध्यमातून आपण काम करू. स्विमिंग पूल असो, क्रीडा संकुलची काही आपण जागा आहे तिथं काही आपण करू, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या शहरासाठी आपल्याला आज गरजेच्या आहेत. उद्याच्या युवा पिढीला त्याचा फायदा झाला पाहिजे, या माध्यमातून आपण या काउन्सिलमध्ये सर्व काम करू. आणि मला सक्रिय सदस्य सर्व या सदस्यांनी सर्व सदस्यांनी मिळून केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि कधी कधी वाटते मी खरंच सक्रिय सदस्य आता वाटतं झालो, कारण परभणी जिल्ह्यातून उदाहरण देतो. बाबाजानी आमदार साहेब, माजी आमदार साहेब, त्यांनी सक्रिय सदस्य झाले. 17 वर्ष ते आमदार होते, पहिले नगराध्यक्ष होते, ते नगराध्यक्ष होते, आज 17 वर्ष सलग विधान परिषद आणि विधानसभेचे ते आमदार होते. पण त्यांनी कालच्या पाथरी नगर परिषदेने सक्रिय सदस्य झाले. विनोद बोराळे 20 वर्ष 15 वर्ष नगराध्यक्ष होते, त्यांनी 88 मतांना पडले, त्यांनी सुद्धा सक्रिय सदस्य झाले. आणि चंद्रकांत राठोड सोनपेठचे 20 वर्षाची सत्ता त्यांच्यावर होती, पण तिथे एक नवयुवक एक कदम म्हणून, परमेश्वर कदम म्हणून त्यांनी त्याला पाळलं, त्याच्यामुळे तेही सक्रिय सदस्य झाले. म्हणून मला असं वाटायला की मी झालो म्हणजे काही चुकीचं झालं नाही. आपण माझ्यापाशी तो पूर्ण वेळ आहे, 100% आपण आपल्या पूर्ण शहराच्या विकासासाठी तन मन धनानं जसं जमल तसं, जसं आता फुटओव्हर ब्रिजचा प्रश्न आहे, मी एकच गोष्ट सांगतो. प्रचाराच्या काळात मी त्या गल्लीमध्ये आलतो, एक आजीबाईनं मला काय म्हणली, बापू या पुलाचं काहीतरी बघ रे. माझं विहारात जाणं बंद झालं, माझ्या डोळ्यात त्यावेळेस पाणी आलं. तिनं काय म्हणली, माझं विहारात जाणं बंद झालं, मला जायला सोपं होते रे, तूच करू शकतो, हे शब्द तिनं माझ्यासाठी वापरले. आणि नक्कीच आपण यासाठी दादा म्हणले तसे आंदोलन करून मी प्रत्येक वेळेस पाठपुरावा, काल मेघना दिदीकडे गेलो, दुसरा विषयच नको म्हणलं, एका जणाकडे एकच विषय काढायचा आणि त्या माध्यमातून आपलं हे काम मार्गी लागलं पाहिजे. स्क्रुटनी फीस 30-35 वर्षापासून फाईल आहे बनतेजी जवळ, पण 40,000 रुपये स्टार्टिंगला होती, फक्त 40,000 रुपये होती, त्या इस्टिमेट प्रमाणे भरायची, पण ती कोणी भरली नाही. भरत ती आज 14 लाखापर्यंत आली. पण 14 लाख रुपये मला ज्या दिवशी म्हणले, चेक दिला, रेल्वेने चेक घेतला नाही, डीडी पाहिजे वापस आणला, लगेच घंटा डीडी काढला आणि तिथं देऊन दिला. म्हणजे हे पाठपुरावा आपण केला, तर त्या गोष्टीला अजून यश आलं नाही. नक्कीच भविष्यात त्याच्यासाठी आपला यश येईल. आपल्याला काही घरून करायचं नाही, पाठपुरावा शासनाकडे करायचा, केंद्राचा. आणि हा जरी नगरपालिकेचा भाग नसला, पण त्याचा केंद्राचा आणि राज्य शासनाचा त्याच्यात हिस्सा असतो.
पण आपल्याला खासदार संजय जाधव केंद्रात आहेत, इकडे पालकमंत्री आपल्या सोबत आहेत, आमदार बुट्टे साहेब आपल्या सोबत आहेत, सर्व काउन्सिल आपल्या सोबत आहे. आणि मी पुन्हा उपाध्यक्ष साहेबांना विनंती करतो की हे सगळे आमचे संदेश साहेबांपर्यंत पोहोचा आणि गावाच्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी एकत्रित बसा, सगळे काहीतरी छान करू, गावाचा चेहरा मोहरा बदलू. इलेक्शन झाले आता, आपल्याला फक्त विकासाचं बघायचंय, बाकी काही नाही. हा उद्देश डोळ्यासमोर देऊ. हार जीत असती. मी पण 1996 पासून खूप 24 वर्षाचा होतो, 3 मतांना पडलो होतो, 3 मतांनी 1996ला. म्हणजे असे अनुभव मी खूप घेतलेले आहेत. पडलो म्हणजे मला काय वाटत नाही. रनरअप असतो, कोणीतरी येणार असते, पैलवान असतो, एक जिंकणार एक हारणार, त्याचा काही विषय नाही. भविष्यामध्ये असं तुम्ही माझ्या पाठीशी राहावं हीच मी सर्वांना, सिद्धार्थनगर, आंबेडकर नगर या भागातील सर्व जनतेला आवाहन करतो. आणि नक्कीच आपण आपल्या या माध्यमातून जे जे कामं होतील ते छान करू. बरेच अजून प्रश्न खूप असतात आणि प्रश्न आणि विषय हा कधीच संपत नसतो. कोणाच्या घरात बी संपत नाही, कोणाच्या देशात बी संपत नाही आणि कुठंच संपत नाही. आज एक काम झालं तर दुसरा उद्या प्रश्न तयार होतो किंवा दुसऱ्या व्यक्तीचा तयार होतो. त्याच्यासाठी सर्व सामान्यासाठी, माझ्यासाठी, माझ्यापाशी कधी जरी कोणी आलं तर माझ्यासाठी कधी तुमच्यासाठी घर खुलं आहे. आणि नक्कीच या प्रसंगी मला सर्व आयोजकांनी बोलवलं, माझा यथोचित सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.